माय यूट्यूब चॅनल। आज सांगताना मला खूप आनंद होतोय। आजपासून मी माझं नवीन चॅनल नारकर ब्लॉग्स करून या नावाने चॅनल ओपन करतोय। तर मला सांगताना तर खूपच आनंद होतोय आणि खूप मनाला धगधग पण होते, पण आता मनामध्ये विचार केला आहे की काहीतरी नवीन सुरुवात करायची तर मग करायची। आता मग मी चाललोय माझ्या नारकर ब्लॉग्स या चॅनलची मी आता चाललोय शिर्डीला। का उद्या गुरुपौर्णिमा असल्या कारणाने गुरुचा आशीर्वाद हा खूपच मेन असतो, हे सर्वांना माहितीच आहे। तर तोच आशीर्वाद आणि मी माझ्या बाबांना सांगायला जातो आहे की मी काहीतरी नवीन सुरुवात करतो आहे, तर तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहून दे। आणि तुमचा मी देवाच्या पाया पडतो आणि बॅग वगैरे भरतो आणि मग निघतो। मग चला तर मग भेटूया स्टेशनवर। पण आता दादर स्टेशनला पोहोचलो आहे आणि ट्रेन इथे बघू शकता, ट्रेन तर लागलेलीच आहे। आणि माझ्यासोबतचा जो मित्र आहे तो पण आता येतोच आहे, तो पण पोहोचला आहे दादर स्टेशनला। आणि तो बघा, तो पण आत्ताच आला आहे। हा माझ्यासोबत येणार आहे दिनेशला, हा माझ्या कामावरचाच मित्र आहे। माझ्यासोबत पालखीला पण होता आणि माझ्यासोबत आता शिर्डीला पण येतो। चला मग भेटूया। ट्रेन चालू होता सगळे, ट्रेन चालू नाही झाली तोपर्यंत सगळा जल्लोष चालू झाला आहे मित्रांचा, तुम्ही बघू शकता। जय साईनाथ भावा। ट्रेन ऑलमोस्ट फुल म्हणजे थोडीशी फुल झालेलीच आहे, थोडीशीच राहिली, ते पण आता ठाणे आलं की पूर्ण ट्रेन भरूनच जाईल। तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का साईनं जे म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आता मला निघालो। तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का भेटवा साईला भेटवा। कल्याणला पोहोचलोय। ट्रेन पूर्ण म्हणजे पूर्ण पॅकच झालेली, जागाच नाही उभं राहिला। पूर्ण पॅकच झालेली आहे ट्रेन, इकडे पण आणि या साईडला पण काही जागाच नाही उभं राहायला। साईरामवालेच जायचं तर आहे शिर्डीला, थोडं ॲडजस्ट करून जावंच लागेल। आम्ही पण आता जरा जेवलोय, आत्ताच जरा झोपतो, उद्या सकाळी भेटतो। आता पोचलो आम्ही कसाऱ्याला। झोप तर काही येत नव्हती, कारण का मनामध्ये उत्सुकता वाढते, मनामध्ये आस लागली की कधी शिर्डीला पोहोचीन आणि कधी बाबांचं दर्शन घेईन। कारण का हे फक्त एक साई भक्तच सांगू शकतो की ट्रेनमधला प्रवास पण कधी होतो आणि कधी जातो, ते कधी आपण शिर्डीला पोहोचतो याची सगळ्यांना उत्सुकताच असते। फायनली ज्याची आम्ही वाट बघत होतो, झोप तर पूर्ण जरा पण नाही झाली आहे, पण मनाला उत्सुकता मात्र भासली आणि मन मात्र भरून आलं की कारण आम्ही शिर्डीला पोहोचलो आहे। बघू शकता तुम्ही, करेक्ट वाजले आता 4, करेक्ट आता वाजले 4:13। 4:13ला आम्ही शिर्डीला आहे आणि बसलेलो आम्ही 9:50ला ट्रेन सुटलेली आमची। 9:50ला ट्रेन सुटून आम्हाला बरोबर 4:13ला म्हणजे 4:15ला सोडलं आहे। लवकरच सोडलं, त्या मनाने बरं वाटतं आता खूप शिर्डीला पोचून। आता आम्ही बघू, पुढे जाऊ आंघोळी वगैरेचं कसं काय ते बघूया आणि मग जाऊ आम्ही। आता जिन्याचा कसं जायचं आपण, आता आम्ही शेअरिंग रिक्षा करून जातोय आणि बघू कसं काय करायचं। चला मग जाऊयात। आम्ही बघू, चालतोय आता आम्ही लोक। तर बाहेर तर पोहोचू आता, एक्झिट पॉईंटला आलेलो आहे स्टेशनच्या एक्झिट पॉईंटला येऊनच
बघू शकता इकडे बाबांचा केवढा मोठा फोटो आहे ते, मन भरून आलं फोटो बघून. बघूया रिक्षा भेटते कशी काय ते. दादा आम्हाला भेटला, त्या दादाने आम्हाला विचारलं कुठे जायचं मंदिर आश्रम बघू शकता. तर आता आम्ही बसलो, रिक्षा तर भेटलेली आम्हाला. आता रिक्षामध्ये बसून आता आम्ही डायरेक्ट आश्रमामध्ये पोहोचू. त्या आंघोळी वगैरे करून डायरेक्ट दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे राहू. चला तर फायनली पोहोचले आता आम्ही लोक. आलोच आहे. मंदिर आता आमच्यापासून 500 मीटर पण आहे, खूपच जवळ आहे. आता आम्ही थोडं आश्रममध्ये जाऊ, आंघोळी वगैरे करू आणि मग लाईनीला उभे राहू, दर्शनाच्या लाईनीला. मग बघू आता किती टाईम लागतो ते दर्शन वगैरे करायला. खूपच गर्दी आहे आज, गुरुपौर्णिमा असल्या कारणाने. ट्रेनला पण गर्दी होतीच. चला तर बघूया कसं काय पुढे, कशी काय मॅनेजमेंट करायची ती. आधी तर सर्वप्रथम आश्रममध्ये जाऊन आंघोळी वगैरे करू, सर्व काय करू, फ्रेश वगैरे होऊ, मगच दर्शनाच्या लाईनीला उभे राहू. आणि आज तसं पण 24 तास मंदिर चालूच असणार आहे, तर काय नो डाऊट दर्शन तर भेटणारच. पण ते आता कधी भेटणार ते बाबांच्या हातात आहे, कधी दर्शन आम्हाला द्यायचं बाबांना. हे बघा मंदिराच्या बाजूलाच आहे मंदिर, पाठीमागेच मंदिर आहे. फायनली पोचले मंदिराच्या इकडे. खूप एक्सायटेड आहे दर्शनासाठी. गुरुपौर्णिमेला शिर्डीत, रामनवमीला तर होतोच, पण गुरुपौर्णिमेला पण शिर्डीत. मनाला खूपच भारी वाटतं आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी शिर्डीत आहे ते. बघूया आता, दर्शन भेटलं म्हणजे झालं लवकर. शिर्डीत तर आलं, बघू शकता तुम्ही, पाठीच मंदिर आहे. गर्दी तर जाम गर्दी आहे. आत्तापासूनच एवढी लाईन लागली आहे दर्शनाला. ही बघा, ही पूर्ण चालू झालं नाही अजून दर्शनाची लाईन. पूर्ण पाठीमागे लाईन आहे, पूर्ण लाईन आहे. दादा किती वाजल्यापासून उभे आहेत तुम्ही इकडे? 5 वाजल्यापासून. आतापासूनच लाईन लागली. लाईन कधी चालू होईल तोपर्यंत आम्ही फ्रेश वगैरे होऊन येतो. बघूया कसं काय ते. जाम गर्दी तर जाम आहे. खूपच गर्दी आज, कारण का गर्दी जर असणारच. गुरुपौर्णिमा आणि गुरुला भेटायला येणार नाही असं नसणारच. कोण ज्यांनी ज्यांनी गुरु मानले ते भेटायला तर येणारच बाबांना. बघू शकता खूपच गर्दी आहे. गर्दी बघा किती आहे, खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. आम्ही जातो इकडे. बघू शकता तुम्ही, सारखंच गर्दी आहे. माणसात नाही, सोबत पालखी पण आलेली आहे. पालखी पण तर आलेली आहे. आता कसं शिर्डीत यायचं होतं, शिर्डीत तर आलेलं. आता दर्शन पण होईलच नो डाऊट. फ्रेश
ज्या साईडला आम्हाला जायचं होतं तिकडे रस्ता बंद आहे. आता आम्हाला असं फिरून जावं लागेल. पूर्ण जो शॉर्टकट होता तो शॉर्टकट न मारता आता आम्हाला लॉंगकट मारावं लागेल. मंदिराच्या बाजूलाच आहे मी. जवळ आता फक्त आंघोळी एकदा केली की लाईनीमध्ये राहायला उभा. डायरेक्ट फ्रेश वगैरे होऊन लाईनीमध्ये उभा राहणार. नाश्ता वगैरे दर्शनाच्या नंतरच करू आम्ही लोक. बघू शकता गर्दी तर जामच गर्दी आहे. खचाखच गर्दी आहे फुल. इकडे बघू शकता, इकडे झोपले सगळेजण दर्शनासाठी. लाईन जशी चालू होईल तसे ही लोक लाईनीमध्ये उभे राहतील. आत्तापासूनच इकडे रात्री येऊन झोपले ती लोक. बघू शकता तुम्ही. ठीक आहे, चालेल. जसं आहे तसं चालेल. आता आम्ही बघतो इकडे कुठे आंघोळीला. रूमची तर आम्हाला काही गरज वाटत नाही, कारण का आम्ही दोघंच जण आहेत. रूमची गरज नाही आम्हाला. फक्त आम्हाला दर्शन घेऊन आम्ही लोक लगेच आजच निघणार आहे दुपारपर्यंत. तर रूमची काय गरज नाही. आणि रूमचे रेट पण आज खूपच आहेत. स्टार्टिंग प्राईस 1500-1800 रुपये रूमचे रेट चालू आहेत आज. आणि असणारच गुरुपौर्णिमा असल्या कारणाने, कारण का त्यांचा पण सीझन वाईज धंदा आहे. त्यांना पण काय आपण बोलू नाही शकत. सो म्हणून आता आम्ही बघतो इकडे आंघोळीला पाणी वगैरे पण भेटतं इकडे 20 रुपये 30 रुपयामध्ये. तसंच आता आम्ही करू लागू दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे. आता आमची आंघोळी वगैरे करून झालेली आहे. आम्ही तर काय रूम घेतला नाही, कारण का रूमची आम्हाला गरज नव्हती. आम्ही दोघंच जण होतो. मग इकडे कसं 50-50 रुपये देऊन आंघोळीलासुद्धा पाणी भेटतं रूममध्येच. फक्त एवढंच की आंघोळीच करू शकतो, बाकी काही नाही करू शकत. राहू नाही शकत तिकडे. आंघोळी करून निघू शकतो. आता मग आम्ही आंघोळी वगैरे करून निघतो आहे दर्शनासाठी. चला काका जाईना. आम्ही इकडून आंघोळी वगैरे करून आता संस्थेच्या लॉकरमध्ये बॅगा वगैरे ठेवू, मोबाईल वगैरे ठेवू आणि मग तसेच दर्शनाच्या लाईनीला उभे. आरती चालू असेल. आरती चालू आहे बघा. आवाज तर येतच असेल तुम्हाला आरतीचा. आरती चालूच आहे बाबांची, काकड आरती.
आमचं दर्शन बघू शकता. आम्ही आत्ताच जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. खूप गर्दी होती. आम्ही लोकांनी 6 वाजता लाईनीमध्ये लाईन लावलेली. 6 वाजता लाईनी लावल्याच्या नंतर आमचा 9 वाजता आमचं दर्शन झालं. म्हणजे 3 तास आम्ही लोक लाईनीमध्ये उभे होतो. पण ते 3 तास आम्ही लाईनीत उभे राहिलो पण त्याच्यात काहीच नाही वाटतं. कारण का बाबाच्या नंतर 3 तास तिकडे राहिलो आम्ही. खूपच गर्दी आहे. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. तुम्ही इकडे बघू शकता. इकडे चहासाठी एवढी गर्दी आहे. इकडे प्लस चालू आहे. खूपच गर्दी आहे शिर्डीला. सर्व भाविक आलेले आहेत. ज्यांनी बाबांना गुरु मानलेले ते सर्वच आलेले आहेत बाबांचं दर्शन घ्यायला. गर्दी पण आहे तेवढीच मजा पण येते. असं नाही की गर्दी आहे हे नाही, मजा पण तेवढीच येते. हे बघू शकता तुम्ही इकडे. आणि आत्ताच जस्ट बाबांची रथ केलेली आहे, पालखी केलेली आहे. त्या पालखीचा आत्ताच आनंद घेतला मी. आणि इकडे पण आता गुरुपौर्णिमेचा उत्सव चालू आहे. बघू शकता पाठीमागे इकडे गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे शिर्डीला बाबांचा. सगळे भक्त आनंद घेत आहेत त्या उत्सवाचा. चला मग मी पण आनंद घेतो. आपण भेटल्यानंतर अजून मी दर्शन घेतलंय पण अजून खाल्लं पण खातो पितो आणि मग तुम्हाला भेटलो भोजनालयामध्ये. चला आम्ही लोकांनी थोडा चहा पाणी वगैरे केलेला आहे. कारण का आम्ही लोकांनी जेव्हा सकाळी आंघोळ वगैरे केलेली तेव्हा नाश्ता काहीच केला नव्हता. आता आम्ही लोकांनी दर्शन घेतल्याच्या नंतर चहा पाणी केलेलं आहे. तर आता आम्ही जातो इकडे. जरा आमचा मोबाईल जमा होता आता आम्ही लोक जातो फोटो काढायला. कारण का आम्हाला एक पण फोटो काढायला भेटला नाही आहे. तर आता आम्ही तिकडे जरा फोटो काढायला जातोय कळसाच्या इकडे, द्वारकामाईच्या इकडे बाबांच्या. कारण का आम्ही मोबाईल जमा केलेला सकाळी. कारण का मोबाईल अलाउड नाही ना मंदिरामध्ये, म्हणून आम्ही लोकांनी मोबाईल जमा करावा लागतो. मोबाईल तर आम्ही लोकांनी संस्थेच्याच लॉकरमध्ये जमा केलेले आणि संस्थेचे लॉकर एकदम सेफच आहेत. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. कितीचा पण महाग मोबाईल असून दे कायच होत नाही. फक्त 5 रुपयामध्ये तिकडे आपण मोबाईल जमा करू शकतो. ही खूपच चांगली गोष्ट आहे. संस्थेकडून भेटते भक्तांना, सर्व भाविकांना. 5 रुपयामध्ये ते मोबाईल जमा करतात स्वतःच्या रिस्कवर ते पण. चला तर मग आता आम्ही जरा इथे जातो, फोटो वगैरे काढतो. कारण का इथे शिर्डीला आल्यापासून एक पण फोटो काढला नाही आम्ही लोकांनी. तर चला आता आम्ही जरा फोटो काढायला जातो. आता आमचा फोटो वगैरे काढून तर झालेला आहे, सगळं काढून व्यवस्थित झालेलं आहे. आता आम्ही लोक चाललो आहे इथे खंडोबाच्या मंदिरामध्ये. खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन मग आम्ही लोक भोजनालयामध्ये जाऊ. तसंच मग थोडंसं जेवण वगैरे भोजनालय प्रसादालयामध्ये प्रसाद थोडा घेऊन खाऊन मग डायरेक्ट मुंबईला रवाना. आणि हा जो दादा आहे तो आम्हाला ट्रेनमध्ये भेटलेला. ट्रेनमध्ये भेटल्याच्या नंतर परत आम्हाला इथे शिर्डीला पण भेटला. मग तो आता आमच्यासोबतच आहे. हा एक दादा आणि अजून एक दादा आमच्यासोबत. मग आम्ही लोकांनी सोबतच दर्शन आता घेतलं 14 जण. आणि त्याच्यात त्या दादासोबत त्याची मम्मी पण आली आहे. आम्ही लोक सर्व आता एकत्र जाऊन आता आम्ही लोक ते खंडोबाच्या मंदिरामध्ये. खंडोबाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर जाणार डायरेक्ट भोजनालयामध्ये प्रसादालयामध्ये प्रसाद करणार आणि मग डायरेक्ट मुंबईला रवाना. मंडेपासून जॉबला पण जायचं आहे. आम्ही लोक खंडोबाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. इकडे बघू शकता गर्दी तर एवढी काहीच नाही, नॉर्मल एकदम. आमचं होऊन जाईल 5 ते 10 मिनिटामध्ये आरामात दर्शन होईल आमचं. नॉर्मल गर्दी आहे. रामनवमीला जेवढे आलेलो आहे तेवढी जी गर्दी होती त्याच्यापेक्षा कायच ही गर्दी नाही आहे. एकदम कमी गर्दी आहे. आरामात 5 ते 10 मिनिटामध्ये दर्शन होऊन जाईल. मग हे दर्शन घेतल्याच्या नंतर मग थेट आम्ही लोक जाणार भोजनालयामध्ये जेवण करणार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा
जस्ट आता दर्शन वगैरे घेऊन खंडोबाच्या मंदिरातून बाहेर येतच होतो. एवढ्यात माझ्या मित्राचा फोन आला, शाळेतला मित्र माझा हर्ष बेर्डे. तो पण शिर्डीला आला आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. हा बघा आत्ता आलेला आहे, हा भेटला बाबा. शाळेतला माझा मित्र आहे हर्ष. तो आता ह्याला भेटलो. कसा आहे भावा? मस्त एक नंबर. साईराम साईराम साईराम. आता एवढा लेट आला तू? हा मग काय करू, बसने. ही लोक बसने आली, आम्ही लोक ट्रेनने आलो. आम्ही लोक 4 वाजताच पोहोचलो. तुम्ही किती वाजता पोहोचला? आम्ही 9 वाजता. 9 वाजता पोहोचले ही लोक. तर आता ही लोक खंडोबाच्या मंदिराचं दर्शन घेतील आणि मग जातील मंदिराकडे दर्शन घ्यायला. मग आम्ही लोक आता जातो आहे डायरेक्ट भोजनालयाकडे. भोजनालयामध्ये भोजन करू आणि डायरेक्ट मुंबईला रवाना. प्रसादालयामध्ये थोडंफार प्रसाद वगैरे खाऊ आणि मग बघू कसं काय ते, ट्रेननी जायचं की बसनी जायचं ते. तर बघू आता प्रसादालयामध्ये जातो ते, चालतो ते आता आम्ही सगळे. दर्शन तर खूपच मस्त झालं. अपेक्षा पण केली नव्हती की एवढं चांगलं दर्शन होईल. भले आम्ही लोकांनी 6 वाजता लाईन लावली, 9 वाजता दर्शन झालं, 3 तास लागले, पण दर्शन एकदम प्रॉपर झालं. आणि त्याच्यामध्ये सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आम्ही लोकांनी VIP पासचा तिकीट काढली पण नव्हती, तरी पण आम्हाला त्या ह्याच्यामधून दर्शन भेटलं. तर ते बाबांचाच आशीर्वाद बोलावा असं बोलू शकतो आता त्याला. आम्ही लोकांनी VIPचा पास पण काढला नव्हता, तरी पण आम्हाला VIPच्या लाईनीमधून दर्शन भेटलं. ते पण फ्रीमध्ये, फ्री ऑफ कॉस्ट, एकही रुपया न भरता VIP लाईनीमधून दर्शन भेटलं आणि एकदम व्यवस्थित दर्शन झालं आमचं. तर आम्ही लोक जातो आहे भोजनालयाकडे. मस्त मजा आली गुरुपौर्णिमा आणि शिर्डीत. हा हा. भोजनालयामध्ये बघूया किती गर्दी असेल आणि किती काय ते. आता पोचलो आहे प्रसादालयाच्या कॉर्नरला. आता इथून बघू. प्रसादालयामध्ये पण गर्दी तर असणारच, कारण का सगळे भाविक हे प्रसादालयामध्ये जेवण करणं, सगळ्या भाविकांना प्रसादालयामध्ये जेवण करायला आवडतं. बघू शकता प्रसादालयाच्या कॉर्नरला आलो आम्ही आता. तर इकडे पण साईबाबांची रथ चाललेली आहे पालखीची. शिर्डीला गुरुपौर्णिमा म्हणजे एकदम खास. गुरुपौर्णिमा आणि रामनवमी, प्रचंड गर्दी. आधी तर आम्हाला असं वाटलं लाईनीमध्ये उभे होतो तेव्हा 12 वाजणार दर्शन घ्यायला, पण बाबांच्या कृपेमुळे आज आमचं दर्शन 10च्या आधीच दर्शन झालं. प्रसादालयामध्ये पण बघूया किती टाईम लागेल, किती काय ते. बघा हा तो दादा आहे. हा दादा आम्हाला ट्रेनमध्ये भेटलेला आणि आता शिर्डीला पण भेटला, तर आमच्या सोबतच येतो दादा. आणि या दादाची ही मम्मी आहे, ही या दादाची मम्मी आहे, ही पण आमच्या सोबतच आहे. आणि हा दादा आम्हाला ट्रेनमध्ये भेटलेला, तर शिर्डीला पण भेटला तर आमच्या सोबतच येतो. आता आम्ही मुंबईला पण एकत्रच येणार आहोत. आता आम्ही चाललो आहे भोजनालयामध्ये. बघू जेवणाचं कसं काय जेवण वगैरे. आम्हाला तर वाटते गर्दी तर असणारच आहे, पण बघूया. मंदिरामध्ये पण असंच वाटलेलं आम्हाला गर्दी असणार आहे, पण दर्शन झालं आमचं लगेच. तसंच आता भोजनालयामध्ये की होतं आहे की नाही तसं की बघू कसं काय ते. मग आता मी डायरेक्ट तुम्हाला भोजनालयामध्येच भेटतो. प्रसादालयामध्ये आता आम्ही पोचलेलो आहे. प्रसादालयामध्ये पण गर्दी तर दिसते तर आहे. आता बघू पुढे काय कसं ते. गर्दी तर आहे प्रसादालयामध्ये, आता बघूया. बघतो आता किती गर्दी आहे. प्रसादालयामध्ये आल्याच्या नंतर इकडे फ्री ऑफ कॉस्ट जेवण आहे. एकही रुपया न देता जेवण असतं इथे सर्वांना, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. साईबाबा ट्रस्ट या ट्रस्टीकडून. इकडे कूपन काढावी लागतील आम्हाला. कूपन काढून मग जेवणाला बघू किती काय गर्दी आहे. ती पण काढून आणलेले आहेत. हा बघा हा दादा दाखवते कूपन पण आता आमचं इकडे पण लगेचच काम झालेलं आहे. जास्त लाईनीत उभं राहायची गरज नाही.
तर आता आम्ही डायरेक्ट जेवायला बसू इकडे. लगेच काम आमचं झालेलं आहे, दुकान वगैरे झालेली आहे. आता इथे हात धुता दिसेल, हात धुवायला इकडे आम्ही हात धुतो. वगैरे धुवून तर आता झालेलं आहे, फ्रेश वगैरे फुल झालेलं आहे. आता प्रसादालयाच्या लाईनीमध्ये उभा आहे मी, आता चालतोय. गर्दी तर इकडे पण आहेच, गर्दी पण आहेच इकडे. तर आता बघू किती टाईम लागतो ते. गर्दी बघून असं वाटतं आहे की अर्धा तास तरी जाईल, पण आता बघू. गर्दी तर आहे इकडे पण. बघूया आता किती टाईम लागतोय. टाईम बघून तर लाईन बघून तर वाटतंय 15-20 मिनटं तर लागतील, कारण का प्रसादालय खूपच मोठं आहे. कमीत कमी याच्यामध्ये 200 ते 300 माणसं एका टायमिंगला जेवतात आरामात. ते पण 200 ते 300 माणसाची कॅपॅसिटी एका टायमिंगला. तर एवढे जण वाटतं आहे की बघून आरामात एका पंक्तीमध्ये बसतील हे सर्व. मग बघूया आता जेवायला बसल्यावर तुम्हाला दाखवतो. आता बघूया आम्हाला जागा भेटते का पहिल्या पंक्तीमध्ये, की आम्हाला वेट करायला लागतो आहे. कॅपॅसिटी तर एवढी आहे की असं वाटतं आहे की भेटेल करून बसायला. तर आता बघूया कसं काय होतं आहे ते. मजा तर खूप आली. 1 दिवसाची पिकनिक होती. पिकनिक तर बोलता नाही येणार ह्याला, 1 दिवसाची पिकनिक तर नाही बोलू शकत. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना भेटायला आलेलो एवढाच. आणि माझ्या चॅनलचं उद्घाटन करायचं होतं, म्हणून नवीन सुरुवात म्हणून बाबांना सांगायला आलेलो बस. तर मग आता बघूया इथे बसायला भेटतंय का आम्हाला, की थांबावं लागेल. असं वाटलं तर आहे बसायला भेटेल आरामात, कारण का कॅपॅसिटी खूपच आहे भोजनालयाची. जेवण पण भोजनालयाचा 1 नंबर जेवण असतं, नो डाऊट. साफसफाई तुम्ही बघू शकता इकडे, 1 नंबर साफसफाई वगैरे असते. नंबर आलेला आहे. बघू आता सिटिंगमध्ये बसायला. भोजनालयाच्या आतमध्ये आता एंट्री करतो. बघू शकता एका टायमिंगला खूप जण जेवायला बसले. बघू शकता तुम्ही लोक एका टायमिंगला किती जण इथे जेवायला बसले. 200 ते 300 जेवायला बसले. आम्हाला दादा सांगतोय कुठे बसायचं ते जेवायला. आम्ही तिकडे बसतोय जेवायला. आम्हा लोकांना भेटलेली आहे जागा बसायला. फोटो काढणार ना तू? आम्ही सगळे 5 जण बसलोय आता इथे जेवायला. आमचा जो ग्रुप होता तो आम्ही जेवायला बसलो आता. अजून तर काही जेवण वाढलेलं नाही आहे, तर आता जेवायला वाढलेलं आहे. जेवण वाढणाऱ्यांची स्पीड बघून तर मी स्वतः शॉक झालो. एवढं पण फास्ट जेवण वाढू शकतं का? मला दाखवतो मी त्यांची जेवण वाढण्याची स्पीड. बाहेर आलो मी जेवण वगैरे करून. प्रसादालयाच्या बाहेर आल्यावर इकडे आपल्या महाराजांची चांगली अशी म्युझियम आहे, तिकडे तुम्ही विजिट करू शकता. पण आता मला पण विजिट करायचं होतं, पण काय करणार, मुंबईला लवकर जायचं आहे घरी, तर मग
टाईम तर नाही भेटत आहे, बट मी जेव्हा नेक्स्ट टाईम येणार तेव्हा नक्कीच इकडे व्हिजिट करीनच. तुम्ही पण इकडे आलात तर व्हिजिट करायला विसरू नका, नक्की व्हिजिट करा. इकडे महाराजांचे आपले प्राचीन काळातले तलवार वगैरे ठेवलेले आहेत. नक्की इकडे या म्युझियमला व्हिजिट करा. आम्ही लोकांनी ठरवलं आहे आता आम्ही बसने येणार आहे. 400 रुपये तिकीट आहे एकाची. ठीक आहे, चालेल. सीझन आहे, 400 रुपये नथिंग आहे. तर आता आम्ही जरा शॉपिंग करतो आहे. पेरू घ्यायचा विचार चालू होता. त्या काकांकडे आम्ही पेरू घ्यायला आलो. काका आता टेस्टला देतात पेरू, टेस्टसाठी पेरू देतात काका. तर बघूया, टेस्टसाठी काका पेरू देतात. बघूया आवडते तर घेऊ का पेरू. काय हां 70 रुपये एक बताओ, एक बताओ. अरे टेस्ट तो बताओ. गोड तर आहेच पेरू. 70 रुपये बोलता है, कुछ कम नहीं होएगा क्या भैया? 100 रुपये वो अंदर जानने दे रहे हैं. अरे पर ये छोटा चाहिए ना, खाने की वस्तु का है ना. और ये कितने का? ये पका 2 दिन में रहेगा ये. अभी आप भी जाने के लिए कुछ तो कम करो ना. ले जाए पर 100 रुपये में 2 दे दो ना. हाँ 30 रुपये दोगे क्या? 100 रुपये में 2. 10 कम दे दो. काका ऐकत नाही पण 2 बाटा. हां वेगळा पाहिजे ना. कितना? कुछ तो कम करो यार. 10 रुपये कम करो ना भैया, हमारा खरीद भी नहीं. हां अलग अलग तुला 2 वाटे पाहिजे. हां 2 वाटे म्हणून तुला एक वाटा दे. तुला नहीं कम होएगा क्या? हम तो एक ही वाटा दे. एक वाटा दे. तो निकालो ना इसमें से. 120 का निकालो. एकच वाटा घेऊया. काका ऐकत नाही. 100-70 रुपये काहीतरी जास्त रेट आहे. एकतर आता सीझन पण नाही आहे आणि ठीक आहे. काका आता ऐकलेले 110 डन. चला तर मग आता पेरू घेऊन येऊया मुंबईला. शिर्डीला आलो आणि पेरू नाही घेतले तर काय मजा नाही शिर्डीला येऊन. शिर्डीमध्ये आलं तर एक तर लाडूचा प्रसाद आणि पेरूचा प्रसाद हा मेनच असतो सर्वांसाठी. कारण का मित्रमंडळी पण शिर्डीला गेल्यावर पहिलं हेच बोलतात, लाडू घेऊन या आणि पेरू घेऊन या बस. तर तेच आता लाडू पण घेतलेले आहेत आणि पेरू पण घेतलेले आहेत. लाडू तर आधी वाटलं नाही भेटतील करून, पण लाडू पण भेटले. मग आता पेरू पण भेटलेच आहेत. चला तर मग पेरू घेऊन येऊया मुंबईला डायरेक्ट. 1चा टायमिंग होता बसचा आणि आता वाजले 1:30 वाजता बस आली. या दादानी 1 बोललेला की 1 वाजता बस येणार आणि 1:30 वाजता बस आली आहे. बघा आता बस आता आमची आलेली आहे. आता आम्ही निघतोय आता आम्ही बसमध्ये. चला आता तर मला काय वाटत नाही आता एवढा थकलो आहे मी, कारण का रात्री पण नाही झोपलो आहे. रात्री पण झोप पूर्ण नाही झाली आहे आणि आता डायरेक्ट मी झोपणार ते डायरेक्ट सकाळी रात्रीच उठून घरी जाताना. चला तर मग तू आता रात्र पूर्ण झाली नव्हती. मग आत्ता उठलो आहे मी. ते पण कुठे गाडी थांबली म्हणून उठलो, नाही तर ते पण उठलो नसतो. आता आम्ही पोचलो आहे. विचारलं तर आम्ही आता पोचलो कसाऱ्याच्या पुढे, म्हणजे कसारा पार केलेला आहे आम्ही लोकांनी. आता इकडे गाडी आमची थांबली आहे चहा प्यायला म्हणून मी उठलो आहे. आता ते पण उठलो नसतो कारण का झोपच पूर्ण झाली नव्हती ना. पूर्ण रात्रभर जागाच होतो म्हणून. तर आता जाऊया जरा चाय वगैरे पिऊया मग. बसच्या नंतर तर व्हिडिओ काढायला मला काय भेटली नाही, कारण का सायनला उतरायला आणि पाऊस यायला. सो मग मी विचार केला की आता पावसामध्ये छत्री पकडू की मोबाईल पकडू, त्यामुळे मी व्हिडिओ काढू नाही शकलो. म्हणून आत्ता मी माझ्या ब्लॉगचा एंड करतो आहे. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग येतो.